जनता दरबारात प्राप्त अर्जावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशा सूचना अधिकाऱ्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। या जनता दरबारात प्राप्त अर्जावर सकारात्मक निर्णय घेऊन अर्जदारांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले। दौलतनगर तालुका पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पालकमंत्री श्री देसाई बोलत होते। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते। पाटण तालुका डोंगरी तालुका आहे। येथील नागरिकांना कामासाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नये म्हणून जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, या जनता दरबाराच्या माध्यमातून अर्जदारांचे प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। ज्या अर्जाचा जागेवरच निपटारा होत नाही त्या अर्जाबाबत वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे। जनता दरबाराचे आयोजन 2004 सालापासून करण्यात येत आहे। या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत। आज प्राप्त झालेल्या अर्जावर आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेण्यात येतील। त्याचबरोबर मागील जनता दरबारातील अर्जांवर प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा असेही निर्देश पालकमंत्री श्री देसाई यांनी दिले। दौलतनगर येथे झालेल्या जनता दरबारामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली। अर्जदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध विभागांचे एकूण 12 टेबल लावण्यात आले होते। पालकमंत्री श्री देसाई यांनी नागरिकांचे स्वतः अर्ज घेऊन त्यांच्या समस्याही जाणून घेतल्यात। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।